भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 ला टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. या PDFमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती, शिपाई, लिपिक, हमालसाठी लागणारे सगळे IMP प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी PDF असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला PDF घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यामध्ये ठार झालेले अली खॅमेनी ही कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर मित्रांनो हे इराणचे सर्वोच्च नेते होते. सर्वांनी लक्षात ठेवा. लेटेस्ट मधला प्रश्न आहे. पेपरला येण्याची दाट शक्यता आहे पहा. लक्षात ठेवा इराणचे सर्वोच्च नेते होते पहा. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते कोण झाले? तर कोण झाले मित्रांनो? आयातुल्ला आराफी हे झाले होते पहा. ऑपरेशन एपिक फ्युरी हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? मित्रांनो ऑपरेशन एपिक फ्युरी हे अमेरिका आणि इस्रायल यांच्या देशाशी संबंधित आहे. ऑपरेशन लायन्स रोवर हे कोणत्या देशाचे आहे? तो ऑपरेशन लायन्स लोअर हे इस्रायली देशाचे पहा. नेक्स्ट पहा ऑपरेशन वादे सादिक 3 हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? हे इराणशी संबंधित आहे. नेक्स्ट मित्रांनो टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे? ते हे अमेरिका या देशाचं क्षेपणास्त्र पहा. नेक्स्ट मित्रांनो मिटमॅन 3 हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे? हे कोणत्या प्रकारचं मित्रांनो बॅलिस्टिक मिसाईल पहा. याचे योग्य उत्तर पहा. पेरू देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा जोसो मारिया बाल्काझर यांची निवड झाली आहे. 2028च्या T20 विश्वचषकाचं यजमानपद कोणाला देण्यात आलं आहे? तर 2028चा जो काही T20 वर्ल्ड कप आहे कोणाकडे देण्यात आला आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडे देण्यात आला आहे. नेक्स्ट पहा G7 परिषद 2026चं यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? ते हे फ्रान्स या देशाकडे पहा. ऑप्शन क्रमांक ब फ्रान्स. WHO नुसार HIV आणि सिफिलिस संसर्गाचं उच्चाटन करणारा EU मधील पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो डेन्मार्क याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब डेन्मार्क. WHO नुसार बघा कुष्ठरोगाचं निर्मूलन करणारा अमेरिका खंडामधील पहिला देश कोणता? तर चिली हा देश ठरला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक क चिली. नेक्स्ट मित्रांनो कोल्ड रिस्पॉन्स 2026 युद्ध सराव कोठे आयोजित झाला? तर मित्रांनो नॉर्वे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक ब आयोजित झाला. नेक्स्ट पहा ISAचा 118वा सदस्य देश कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब सोमानिया याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता? तर मित्रांनो फिलिपिन्स याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब फिलिपिन्स. नेक्स्ट पहा त्रिलोचन पोखरेल नाव कोणत्या विमानतळाला देण्यात आलं आहे? मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक ब पॉक्यांग याला देण्यात आलेले पहा. भारतातील पहिली रिंग मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक ब मित्रांनो दिल्ली या ठिकाणी सुरू झाली पहा. रेल पार्सल ॲप कोणत्या संस्थेने सुरू केलं? तर रेल पार्सल ॲप मित्रांनो भारतीय रेल्वेने सुरू केलं पहा. मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हे मित्रांनो आसाम या राज्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक आसाम. नेक्स्ट मित्रांनो रायसीना संवाद 2026 कोठे आयोजित झाला? तर नवी दिल्ली या ठिकाणी हा आयोजित झाला पहा. रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश. कोणतं आहे पहा? मध्य प्रदेशाचं बरोबर उत्तर आहे पहा. जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे? तर 2028 पर्यंत मित्रांनो ही वाढवण्यात आली पहा. भारतामधील दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर चंदीगड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब चंदीगड. महाराष्ट्रामधील दिव्यांग सहाय्यक पोर्टल कशासाठी आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल कशासाठी आहे?
तर दिव्यांग सेवा याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 कोणी सादर केला? तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला पहा. महाराष्ट्राने कोणता अधिनियम मंजूर केला? तर बघा ऑप्शन क्रमांक ब धर्म स्वातंत्र्य अधिनियम मंजूर केला पहा. HPV लसीकरण मोहीम कोणत्या आजारासाठी आहे? मित्रांनो, ही कर्करोगासाठी पहा. ऑप्शन क्रमांक ब कर्करोग. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र वीज अधिशेष राज्य कधी बनलं? तर ऑप्शन क्रमांक क 2026 ला बनलं पहा. नेक्स्ट आहे पहा, खेलो इंडिया विंटर गेम 2026 मध्ये कोण अव्वल ठरलं? तो ऑप्शन क्रमांक ब मित्रांनो, सेना अव्वल ठरले पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 249 रुपयाला या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत 249 रुपयाला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 0840 या नंबरला बघा 249 रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पाडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. 249 रुपये काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. पहिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? मित्रांनो, हे भारत या संघाने जिंकला पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, ITF टेनिस स्पर्धा 2026 मध्ये एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं? तर ऑप्शन क्रमांक क हेने वान डे विंकल यांनी जिंकलं पहा. पुढचा प्रश्न आहे, ITF 100 टेनिस स्पर्धा 2026 मध्ये उपविजेतेपद कोणी मिळवलं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, उपविजेतेपदे कोणी मिळवलेलं आहे? तो ऑप्शन क्रमांक ब वैष्णवी अडकर यांनी मिळवलेले पहा. पुणे रायगड सीमेवर उभारण्यात येणारा पिंपळपाडा सावळे प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो हा जलविद्युत प्रकल्प आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, ALH-MK3 हेलिकॉप्टर खरेदीसाठी भारताने कोणत्या कंपनीशी करार केला आहे? तर HAL या कंपनीशी करार केलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करणारं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र राज्य आहे पहा. नेक्स्ट पहा, राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 मध्ये जीवन गौरव सन्मान कोणाला देण्यात आला? तर देवेंद्र फडणवीसला देण्यात आला पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, माउंट आबूचं नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा करण्यात आली? तर माउंट आबूचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक ब आबूराज. नेक्स्ट आहे, मोनेलिगा स्टारगिरीशी ही कोणत्या प्रकारची नवीन प्रजाती आहे? तर मित्रांनो ही गांडूळची नवीन प्रजाती आहे पहा. अस्मिता ॲथलेटिक्स लीग कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर क्रीडा मंत्रालयाशी संबंधित आहे पहा. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी शपथ कधी घेतली? तर मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी शपथ कधी घेतली? तर ऑप्शन क्रमांक की 10 मार्च 2026.
16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध लावणारे पहिलं राज्य कोणतं? तर कर्नाटक हे पहिलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो. कुनो राष्ट्रीय उद्यान यामधील मादी चित्त्याचं नाव काय आहे? तर मादी चित्त्याचं नाव आहे मित्रांनो ज्वाला. काय नाव ठेवलंय? ज्वाला. प्रोजेक्ट गंगा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर प्रोजेक्ट गंगा मित्रांनो यूपी म्हणजे उत्तर प्रदेशशी संबंधित आहे. इंडोनेशियाने भारताकडून कोणते क्षेपणास्त्र खरेदी केलं? तर मित्रांनो कोणतं क्षेपणास्त्र खरेदी केलं? तर ब्रह्मोस याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे ब्रह्मोस. नेक्स्ट आहे मित्रांनो फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? तर मित्रांनो प्रथम क्रमांक हा ओडिसाने मिळवला. ऑप्शन क्रमांक क ओडिसा. पिक्सल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर 5वा क्रमांक मित्रांनो मग आपल्या महाराष्ट्राचा आहे. पहा कितवा? 5वा. ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा आर. वैरामुथू यांना जाहीर झालेला आहे. पहा भारताचा 94वा ग्रँड मास्टर कोण ठरला? तर मयंक चक्रवर्ती मित्रांनो भारताचा 94वा ग्रँड मास्टर ठरला. पहा पंतप्रधान सूर्यघर योजनेत कोणतं राज्य प्रथम आहे? तर मित्रांनो कोणतं राज्य या ठिकाणी प्रथम आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. पहा एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? यशवंत गुप्ता. ऑप्शन क्रमांक ब यशवंत गुप्ता. नेक्स्ट आहे पहा ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ब गोवा. पंचोडोल मेलन काय प्रश्न आहे पहा पंचोडोल मेलन हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा होतो? तर हा ओडिसा या राज्यामध्ये साजरा होतो. पहा इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कुठे आयोजित झाला? हा मित्रांनो सिक्कीममध्ये आयोजित झाला होता. पहा नेक्स्ट मित्रांनो स्पोर्ट स्टार एस अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्तम क्रीडा प्रोत्साहन राज्य कोणतं ठरलं? तर यामध्ये सर्वोत्तम क्रीडा प्रोत्साहन राज्य ठरलेलं आहे. ऑप्शन्स क्रमांक क बिहार हे राज्य ठरलेलं आहे. पहा ऑपरेशन थंडर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो हे वन्यजीव तस्कर या संदर्भात आहे. गुजरातने कोणतं रॉकेट प्रक्षेपित केलं? तर गुजरातने मित्रांनो कोणतं रॉकेट प्रक्षेपित केलं आहे? तर ऑप्शन क्रमांक क साऊंडिंग रॉकेट याचं बरोबर उत्तर आहे. पहा जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 116वा क्रमांक आहे मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो पहा आयक्यूएअर अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे? तर सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक क पाकिस्तान. आणि आयक्यूएअर अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे? 6वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा 6वा क्रमांक. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.